नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी माझ्या शॉपच्या निमित्ताने, माझ्या बुटीकच्या निमित्ताने अहमदाबादला आलेली आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, मी अहमदाबादच्या एका धर्मशाळेत थांबलेली आहे. कारण आपण दिवसभर हॉटेलवर काही काढणार नाही आहे, थोडा वेळ हॉटेलवर फ्रेश होण्यासाठी जाणार आहे. तर मी बोलली की चला आपण मस्तपैकी थोडं धर्मशाळेतच राहूया आणि मग नंतर मार्केटला आम्ही निघू. आता फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी. ठीक आहे अहमदाबाद. काही लोक बोलले सुरतला जा, काही लोक बोलले जयपूरला जा, पण मी बोलले चला मी पहिले अहमदाबादला जाऊन येते, त्यानंतर मग सुरत, जयपूर. बरं आहे ना, काही शॉपिंगच्या निमित्ताने मी सगळीकडे फिरते. हां, तर भेटू आपण. तर आम्ही आलो आहे या धर्मशाळेत. इथे असा रूम आहे, असं स्टोरेज आहे द्यायला, व्हेंटिलेशनला. 2 बेड दिलेत. बेड म्हणजे खॉट टाईप आहे, पसारा बघू नका. आणि बाहेरच बेसिन आहे. आणि मी अशी रेडी झालेली आहे. आणि इथे वॉशरूमची अशी मस्त अशी रूम दिलेली आहे. 2 असे छान दरवाजे वगैरे आहे. म्हणजे ठीक आहे ना, आपल्याला बाहेरच राहायचं असतं तर अशा टायमाला ही रूम चांगली आहे. स्वस्त पण आहे, रिजनेबल. काहीतरी 700-800 रुपयाचं आहे. आणि आम्ही असे तयार झालेलो आहोत, रेडी. आता आम्ही मंदिरात जातो आहे. जैन मंदिर आहे. 100 वर्षापूर्वीचं हे मंदिर. मंदिरात सकाळी जायला जरा बरं वाटतं, म्हणून आम्ही बोललो चला मंदिर बघूया. मग ते जैन असो, मराठी असो, हो जरा मला हे पकडा हो जरा. हा, या भरपूर अशा पायऱ्या आहेत, चढ वरती चढायच्या. वरती यायचं, पकडायचं. तर आम्हाला आता भूक लागलेली आहे आणि इथे आम्हाला सगळे फक्त ट्रॅव्हल्सवाले दिसत आहेत. ट्रॅव्हल्स आम्हाला हॉटेल मिळत नाही आहे अहमदाबादमध्ये. आम्ही नवीन आहो, तर आम्ही काही ब्लॉग वगैरे बघून नाही आलो. हाच तर बघितला असेल ना, हा इथला फेमस आहे वाटतं. तर इथे आम्ही ब्लॉग बघून यायला पाहिजे होतो कोणाचे तरी, कारण आम्हाला काहीच माहिती नाही इथे काय मिळतं आहे वगैरे. खूप भूक लागली आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत. 10:30. 5 वाजल्यापासून उठलो आहे, 10:30 वाजेपर्यंत काहीच खाल्लेलं नाही. अर्धा तास फिरून आल्यानंतर आम्हाला ट्रॅव्हल्सवाला मिळालं आहे, कारण की आमची ट्रेन रात्रीची खूप तिथे ट्रॅव्हल्सवाले आहेत. आम्ही बघतो इथे कोणतं तरी फंक्शन वाटतं. हत्ती उंट सगळं निघालेलं आहे, त्यामुळे खूपच ट्रॅफिक जाम झालेलं आहे. बापरे, किती सारे गेले. 4 हत्ती, 10 उंट. तर धर्मशाळा मला जरा जास्त चांगली नाही वाटली, म्हणून आम्ही दुसऱ्या एका हॉटेलला बघायला चाललो आहे. जसं रूम आहे, कारण धर्मशाळा स्टेशनपासून खूप लांब आहे आणि हे हॉटेल स्टेशनच्या समोरच आहे. क्या हॉटेल का नाम आहे? सनराइज हॉटेल असं आहे. बघूया कशी आहे जरा ती रूम. वाव, अच्छा आहे. ठीक. ही दुसरी रूम आहे, बघूया. ही जरा जास्तच मोठी आहे. एक नाईटसाठी काय करायची आम्हाला? अच्छा.
ठीक आहे. हां रे. तर आम्ही मागवली आहे पालक पनीरची भाजी, डाळ, भात, रोटी, चपाती आणि यांना एवढी भूक लागली की एवढे पटापट खाऊन घेतात. मेरे को भी छाछ वो देंगे, 2 छाछ। हाँ वो भी फ्री हो जाएगा। फ्री हो जाएगा. मस्त मस्त ठीक है। मस्त मस्त. भाजी कशी आहे बघूया. चांगली का? भूक लागला तर पनीर खोटा वाटतं. ठीक आहे. पनीर मला खोटा वाटतं. पनीर खोटा वाटतं. हो का? अच्छी पाणीपुरी पण खात आहे. बघा कशी आहे ती. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे रूममध्ये. खूप थकलो बापरे. धर्मशाळेतली रूम सोडली कारण आम्हाला ट्रेनची तिकीट नाही मिळाली. मग आता रात्र कशी घालवायची. तर आम्ही बोललो की चला एक जरा चांगली रूम तरी घेऊया कारण धर्मशाळेत आम्हाला AC रूम मिळाला नव्हता. तर हा रूम असा मस्त बेड आहे छानपैकी आणि ना इकडे अशी AC रूम आहे. दरवाजा मस्त TV आहे आणि हा ना हा सोफा एवढा छान मस्त असा सोफा आहे. पसारा बघू नका. आणि हे पॉईंट आणि वॉशरूम खूप छान असा रूम आहे हा. मग माझे मिस्टर बोलले की चल आपण जरा चांगल्या रूमवरच राहूया, जरा आराम करूया कारण दिवसभर इतकं फिरून 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 थोडा कंटाळा आला. तर अशा तऱ्हेने आम्ही दुसरा दिवस मस्तपैकी रेडी झालेलो आहोत आणि परत थोडा 2ची ट्रेन असल्यामुळे आम्ही थोडीशी अजून शॉपिंग करायचा विचार करतोय. तर बघूया आता काय करतो शॉपिंग. नाश्ता पण करायचं आहे. उठल्यापासून काल खूप थकलो होतो म्हणून त्याला जास्त वेळ झोपलो पण इतक्या झोप लागली नाही. तर आमचं बाहेर असं छान असं हॉटेल आहे. मस्त असं काय आहे एकदम सामसं. आता आम्ही थोड्या वेळाने निघू. आणि मला आर्याला दाखवायचं आहे. आर्या हे बघ तुला जे आवडतं ना ते मोबाईल हे इंटरकॉम. आम्ही तुझी जराशी आठवण काढली. तर आम्ही आता जात आहे. कुठे जातोय हो? नाश्ता करायला ना. नाश्ता करायला जात आहे आम्ही त्या थांबले तिथेच एक उपहारगृह जेवायचं हॉटेल पण आहे. ठीक आहे. आता थोडा नाश्ता वगैरे करून नंतर मग थोडी अजून परत शॉपिंग करून मग निघून जाऊ. थोडी आता शॉपिंग करून मग परत 2ची गाडी आहे. मग परत जेवायला काहीतरी घेऊ आणि मग निघून जाऊ. हे करा आधी बटन दाबा ना. हा पण बटन दाबायचा तरी पण. आता खोला. वाव आज सगळं एकदम खाली खाली दिसतंय हो. फोन करून कोणाला कोणाला. हां
अरे हां रे बरोबर. आज एकदम खाली खाली दुकान. वा बरं वाटतं. तर आम्ही घेतला आहे उपमा आणि इडली वडा. उपमा कसा आहे बघूया. थोडं दुसऱ्यांच्या हातचं खायला मजा येते. आधी खाऊन झाली मी आता. जर बघा तरी असं असं नाही बघायचं. वेडे दिसाल मी व्हिडिओ काढताना वेडे दिसाल. टी व्ही बघताना वेडे दिसाल. पॉपकॉर्न 750 vertical. राउंड में चलेगा. तर आम्ही आता थाली मागवली आहे. थालीत एक पनीरची भाजी आली, एक छोलेची भाजी आली, एक गुलाबजाम, लोणचं, डाळ, भात. चांगली आहे थाली. चांगली आहे ना हो? सगळं संपल्यावर पब्लिकला दाखवता. हे तुम्हाला बोलायची काही गरज नाही. त्यांना पण समजेल. मग मला कशाला करायचं. हे काय पण बोलतात लक्ष देऊन. तर आम्ही थाली मागवली होती. त्यात एक छोलेची भाजी, गुलाबजामुन, लोणचं, डाळ, पनीरची भाजी, राईस, असं मस्त सगळं आलं आहे. आणि हां मेन म्हणजे ही छाशची बॉटल. एक छाशची बॉटल आली मस्त. आणि आम्ही ग्रिल सँडविच पण मागवला आहे की नाही हो? हो मस्तपैकी पोट भरलेलं आणि आहे. खाऊन झाल्यावरती माझ्या लक्षात आलं की मी थाली दाखवायची. आणि हे नाही दाखवलं टुट्टीचं. बघा हे टूथपिक आलं. काय पण दाखवतात. आणि